नमस्कार मित्रांनो, कोकम प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आलो पकटीवर, म्हणजे गणपती तिथं आपण विसर्जन करतो ना, तिकडेच आलोय। आणि मला आपल्याला माहिती पडलं प्रणाली इकडे खेकडी पकडतोय, तर आपण तिकडे चाललोय। तर बघूया आज खेकडी कसे पकडले, ती किती पकडले त्यांनी ते। तर आज समय वाटतं आणि प्रणाला आलाय, पण पाणी मला भरलेलं वाटत नाही। बघूया हा गेला तर। प्रणाल कुठे आहे? तुझ्या घरी गेलेलो आहे का? सामा भेटतात हो, आत्ता म्हणजे संध्याकाळची ट्रेन आहे। का बघा, प्रणाल आपल्याला इथे भेटलाय आणि आपली पकटी आहे इथे। प्रणाल आहे, खेकडी पकडतोय। किती पकडले आणलेस? 6। पाणी मारतोय का आता? 6 मधले 3च टाकले, आता ओठ लागला। ओठी लागली, उतरते पाणी। आता पाणी जायला खाली। तर ओठी लागले म्हणजे पाणी आता उतरते पूर्ण। आणि प्रणालला 6 खेकडी भेटले। हा बघा, पूर्ण खाडी आहे आणि त्याला 6 खेकडी भेटलेत। दाखव प्रणाल, मोठे आहेत का बारके आहेत? अरे एक मोठा आहे चांगलाच, आणि बाकी पण ठीक आहेत। तर बघा, एक मोठा भेटला त्याला खेकडा, आणि 1 2 5 6 खेकडी भेटलेत त्याला। तर 6 खेकडी पण बरी भेटलीत त्याला। आलास किती वाजता? 9:30 9:30ला आलास? पाणी भरती लेट झाली ना। भरती लेट झाली, पाणी लय स्लो चढतं। आता हे ओठ फिरला लगेच, एवढा नाही पाणी भरत माळापर्यंत, कमी भरत आता। आता किती वाजेपर्यंत थांबणार आहे? आता जेमतेम अर्धा तास। अर्धा तास घरी जाईल। आलो तेव्हा प्रणालीने 3च पगोळ्या टाकल्यात। ही बघा, ही रस्सी आणि इथे एक आहे पगोळी, आणि दुसरी वाली इथे पगोळी टाकले। अरे लागलाय का रे खेकडा? लागला वाटतं। नाही, मासे आहेत। आणि दुसरी वाली त्यांनी तिकडे टाकले। हे बघा, दुसरी इथे टाकले। काय मोठा होणार नाही ब्लॉग हा। मी आलो त्याला भेटायला म्हणूनच हा व्हिडिओ चालू केलाय बनवायला। ते काय असेल ते छोट्याशा ब्लॉग मध्ये मी हा संपवणार आहे। मित्रांनो, मी निघतोय, प्रणाली इथे बसला खेकडी पकडत। चल बघ, पकड मग। किती वाजता निघणार आहे? 12:30 ठीक आहे, चल। तो खेकडी पकडत बसलाय, मी जातो घरी। मला निघायचंय, म्हणजे आज ट्रेन आपली म्हणून तर मला जायचंय। आणि ऊन पण खूप तापलंय, तर आपण काय टोपी वगैरे आणली नाही, तर घरी निघूया जायला। पावसात बघा कसा होता हा वातावरण। आणि इकडे ना एक तलाव आहे बघा, तो तलाव आहे ना, याच्यात पण मगरी आहेत असं बोलतायत। बघितलेत काही गाववाल्यांनी, आपल्या गावातल्यांनी पण। तर त्याच्यामध्ये पण मगरी आहेत। आम्ही गेलेलो तिकडे पण मगर होत्या। आदिवासी लोकांची वस्ती आहे, आणि इथे पण 2 विहीर आहेत, तुम्हाला दाखवतो बघू। बघा, आणि कासव पण आहे। तर कासव होता वरती, खाली पाण्यात गेला। मासे वगैरे पण आहे त्याच्यामध्ये। दुसरे पण पुढे आहे। ते कपडे धुतात ते लोक, म्हणून थोडीशी चिखल झाले। ही बघा दुसरी, याच्यामध्ये पण मासे आहेत। चला जाऊया आपण।
खेळतं तिकडे. आणि ही यांची वस्ती. तर मित्रांनो हे बघा अशी यांची वस्ती असते. आणि रात्री कशी झोपता रे आतमध्ये? किती खोळ्या तिकडे? चार खोळ्या आहेत ना. 1 2 3 सर्व एकत्र फॅमिली आहे. आणि हे बघा यांची अशी चूळ. भीती वाटत नाही रात्रीची? हा आज कामावर नाही ना तू? काम बंद आहे ना आता काम. आणि हे बघा इथे एक चूल पेटते. आणि यांची लहान लहान गुरं मस्त इथं बरं वाटतं. तरी पण मला ना अक्षयने वही दिलेली, त्याला आपली यूट्यूबची साईड लिहून पाहिजे होती. तर ते पान पलटता एक मला लिहिलेला पान भेटला. बा जरा उजेड दे मला. ते बघा याच्यामध्ये काय केलेलं आहे. याचा स्क्रीनशॉट एक घेतो मी आणि वाचा जरा. इथे मला ही ओळ लय आवडली. म्हणजे कसले आहे रे लेटर? म्हणजे साखरपुडा होता ना जेव्हा आमच्या मुलीला मुलगा जेव्हा. साखरपुड्याचा का लग्नाचा आहे? साखरपुड्याचा आहे तो. हा साखरपुड्याचा आहे. मुलीने मुलाला सोडली ना हा तर मुलीकडून 50,000 आणि मुलांनी मुलीला सोडले तर मुलाकडून 1 लाख रुपये असं आहे. तसा लिहिलाय तो. आणि जर सोडली तर त्याचा जीव जाईल द्यायला. हा जर नाही जमलं तर द्यायला त्याला. आणि जर नाही दिले तर ही लिहिली. हा महिना चालतो लिहिलेला म्हणजे चालणार. कुठे चालवणार? आता पूर्ण गावकीने लिहिलेलं आहे. गावकी कुठली? म्हणजे असं सगळं समाज आमच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतरचा समाज आमचा समाज असं. आता हा आमच्याकडे हा संजयचा आहे. संजयचा आहे. हा त्याचं लग्न झालं ना आता माघारी चालू. त्याचा आहे. त्याचा कागद आहे. कधीच आहे? 2015चा वाटतं. 15 ना का नाही 2023चाच आहे. पण 15/6चा आहे. आता साखरपुडा झाला त्याचा. लग्न कधी आहे? लग्न झालंय त्याचा. झालं का? कुठं आहे तो? कामाला गेला का तिकडे? हा योगिताच आहे तिकडे. पोरीचा झाला. हा योगिता लिहिले. तर मला ही लय मायना आवडला याच्यामध्ये. बघा ही ओळ आहे ना. जर का नवरा मुलाने नवरी मुलीला सोडले तर नवरा मुलाकडून भरपाई म्हणून रुपये दंड म्हणून नवरी मुलीला 10,000 रुपये देण्यात येईल ना. मुलीला 10,000. कुठे 10,000 आहे? बघा नवरी मुलीला 1 लाख आहे रे. 1 लाख आहे 10. हा अरे 1 लाख शून्य कुठे दिलायस तू? इथे पाहिजे होता तो. शून्य विसरले त्याचं ते लिहायला. नाही बरोबर आहे 1 शून्य पण कॉमा इकडे दिलास तू. 10,000 असं वाटलं मग. 1 लाख रुपये. आणि जर का नवरी मुलीनी नवरा मुलाला सोडले तर 50,000. नवरी मुलीकडून त्याला 50,000. आपल्याकडून मुलीकडून कमी. हा मुलीकडून कमी आणि मुलाकडून जास्त. हे पंच कोण कोण आहेत? एक तुमच्याच घरातले आहेत बरोबर. हे बघा असा मायना आहे. कॉमेडी आहे. इंटरेस्टिंग वाटला मला थोडा. त्याला आपली लिंक लिहून देतो ना आता. प्रणाल पण आला आपला. किती भेटला आता? बरोबर भेटला आता मग. आलो कंटाळलो रे. सकाळी बसलो तर लागतोय काय नाही भेटला. आता पहिले 6 भेटले तेवढे. 6 भेटले तेवढेच ना. भेटले ना 300-400 रुपये. 300-400 रुपये भेटले तुला मला ना. आता हे काय करणार आहेस? 6 भेटले. घेऊन चाललो बहिणीला उद्या मुंबईला. तुला पाहिजे तुला घेऊन जातो. मी उभा राहिलो तिथं. मी बोललो कोण आवाज येतोय? ये असा मी 2-3 वेळा केला. अशी जवळ आली आणि तिथं आवाज ते मांजरचा झाला बंद. मी बोललो असं कोणी फेकली बिकली असेल. आली असेल इथं पट्टीवरून. पट्टीच्या जवळ आहे ना रे ती. पट्टीवरनं काही आली असेल जवळ. आणि पुढं असा उतरलं परत पाण्यामध्ये. तो कॉर्नर मारला आणि पुढं वरडायला लागली माझ्या. मी बोललो आजच्या गावात आता इथं वरडते ना. लगेच पुढं गेली. मांजर नुसता मांजरीचा आवाज येत होता. 2 पार फिरलो मी. पण तुला मांजर दिसली का? दिसली कुठं? आवाज नुसता मागच माझ्या. आणि मी बाहेर पडलो तिथं. मला एक पण खेकडा भेटला नाही. पण त्यावेळी मी बाहेर पडलो आणि आमच्या ते शेतामध्ये गेलो. आणि माझ्या लागपाट एक तोराडीचा तो बाईक होंडा बाईक
माहितीये की येतो तो पगडी वगैरे टाकायला असतो बघ तोराडीचा, तो माझ्या मागून आला. तोच ना सुकड्या आमचेचा? नाही रे, तोराडीचा आहे तो. माझा भाव लागतो तो चुलत. तो माझ्या मागून आला, त्याने मला आवाज दिला ना, तर मी बोललो जा. आता मला कसं वाटलं का इकडे पुढे येईल, आणि त्याला माहिती नव्हता त्याला, आणि मी पण त्याला बघितलेलं नाही. ते नंतर मी खदनाचा बाहेर निघून आलो ना, तेव्हा तिथं ते हातातले ग्लोव्ह असे काढून टाकलेले, तिथं पुरले तिथं ग्लोव्ह टाकलेले. हा ते व्हाईट वाले ते कुठे होते? तिथं काढून टाकले, ते पुरलेलं तिथं. पुरले तिकडे? तिथेच पुरली याला? तिथंच पुरलाय त्याला. पायऱ्या उतरतो घर पण तुटलाय तो. त्या घराच्या मागच्या भिंतीच्या तिथं पुरलाय. गावात जायलाच नको मग आता. हा, अरे डेअरीची जागा आहे ती, ह्याला घेऊन जायचो मी. डेंजर झालाय तिथे. आता कोणच नाही जाणार ना तिकडे? आमच्याचे लोक पण नाही येत रात्रीचे तिथे. ना म्हणजे गेले तर एकटा नाही जाऊ शकत ना? एकटा नाही जाऊ शकत. बाकी दोघं तिघं जाऊ शकतो. दोघं तिघं असतील तर जाऊ शकतो ना. आपलं म्हणजे दोघं तिघं तरी असली ना रे का रे, तर आपण एकाला पाठवतो, अरे जा काहीतरी दुकानात ना की आमच्याच घेऊन ये, मग तो एकटाच राहतो. आता कधी पाठवायचं नाही. आता तर जायलाच नको तिकडे. जाम महाग झालंय. मग दुसरा ते जाम डेंजर करायचं. तुला का बोलवत होता? आवाज येतो का? मग आवाज येतो तिथे, त्या वडावरूनच आवाज येतो, दिसतच नाही कोण. हा, वडाचं झाड आहे तिकडे, रोडलाच आहे. रोडला आहे काय? आपल्या रोडच्या तिथं आहे, आपण पायऱ्या टाकतो तिथं मोठं झाड आहे ते, त्याच्यावरूनच आवाज येतो. खतरनाक सीन आहे. आता बघ तिथं कसा असतो माहितीये, आता आपण बघ तू मला चांगला ओळखतोय, म्हणजे मी पण तुला चांगला ओळखतो. तुझा आवाज कसा आहे का, मग तू तुझ्या आवाजाने मला आवाज देणार. अच्छा, म्हणजे दिवस तुझ्या आवाजाने, मग मला काय राहुलट आला, मग मी बाहेर पडणार बघायला, मग तू मला दिसणार नाही. मग मी परत खदनात शिरलो का मला प्रणालच्या आवाजाने आवाज येणार, आम्ही परत खदनात बाहेर पडणार, असं करणार तो. चकवणार. हा, असा होतो. म्हणजे चांगले मित्र असले ना का कधीच एकटा तिकडे गेलाच नाही. एकटा आता कुणालाच आवाज द्यायचा नाही मित्राला. असं असतं हिरव्या चोटत तसा असतो तो मध्ये असतं, असं असतं ते टोपण नाव ठेवावं लागेल. टोपण पण मागत पडेल काय. म्हणजे एकदम आता माझा कसा आवाज आहे, आणि मी जर तुला आवाज दिला ना, म्हणजे तो एकदम तुझ्या आवाजानेच मला आवाज देणार तुला तो. आणि तो तुझ्या, मग तो बरोबर तुझा, आता माझं नाव तुला माहिती आहे अक्षय, मग तो मला बरोबर तुझ्या आवाजाने आवाज देणार, आणि तो तुझाच आवाज वाटणार. झालं नको मग असं. आता जागा दुसरी जागा कुठली? खारगावला पण भारी आहे ना पॉइंट. खारगावला पण पॉइंट प्यार आहे, पण तिथं फासकी लावून डायरेक्ट मला बरोबर थांबवण्याचा. फासकी डायरेक्ट लावला, फाशी लावून. त्या खारगावची पोरगी होती, आणि तो तिथं आंबवण्याचा होता पोरगा, आणि आणि तिथं ते पोरगी होती ते लवर, आणि तिथं तो मामाकडे आलेला त्याच्या, तिथं झालेलं लग्न. मी बघितलं 3 दिवस त्या फासकीलाच होता. मी फटाफट संतोषला विचार, त्या राजाला विचार, तिचं लग्न झालेलं. तिने सांगितलं ना रे त्याला, धोका दिला ते भेटला त्याला. अचानक त्याने येऊन बघितला ना तो, अचानक म्हणलं तो. त्यावेळेला एक फासकी लावून घेतलेलं वडाच्या झाडाला. तिथं वरती झाड आहे, आपण खेळायला जातो तो ग्राउंड मंदिराच्या. हा, तिथं पण रोड गेलाय तो फोडून, त्या वड आहे तिथं. मला भारी भारी सीन आहे तरी. मी नाही रात्री घेतात तिकडं, तो किती पण अर्जंट काम असलं मी सकाळी जाईन दुसऱ्या दिवशी रात्रीचा. आणि मी तिकडे जर दिवसाच्या गेलो ना, तर मी रात्री तिकडनं येतच नाही. कुठं? तिकडून खारगावरून. ह्याच बघ तिथं समशा नाही बघ, तिथं पूल खोदलेला ना, तिथं पोरं कुवर मेले 2 मुसलमानाची. डायरेक्ट गाडीत गेली, तो पूल तयार होतो तेव्हा डायरेक्ट जागेवर मेली. त्या पोरांवर गाडी होती. तो ब्रिज आहे तो बांधलाय पण पहिला, नवीन बांधलाय तो. तिथंच मेले जाग्यावर, गाडीत वर होते त्यांच्यावर. आणि मागून माझा भाव होता, तरी पण बांधलाय तो ब्रिज बांधलाय तो, पण पोरं जागेवर मेले तिथं. त्यांची बली भेटली ना रे त्या पुळाला, त्याला काय होऊ शकत नाही. आता माना भेटलाय त्या पुळाला. येताना म्हणजे त्या वस्तीतनं चालू त्यांच्या आदिवासींच्या वगैरे, आणि त्यांनी भूताच्या स्टोरी सांगितल्या, आणि ते रिअल स्टोरी होत्या, त्याच्यासोबत घडलेल्या स्टोरी होत्या, त्या ऐकल्या थोड्या. आणि थोडं भीती पण वाटली आम्ही, कारण का डेली त्या रूटने आमचं येणं जाणं असायचं ना प्रणाल. आपण त्या खेकडी पकडायला जायचो त्या ठिकाणी. तर आता ती जागा आपल्याला बंद करावी लागणार आहे जायला, कारण आपण नवीन असल्यामुळे आपल्याला तिथला अनुभव पण नाही असा.
आणि प्रणालनी ती खरं म्हणजे प्रणाल त्या जागी होता, त्या रिअल जागेमध्ये जी घटना घडली त्या रिअल जागेमध्ये होता. तर आता आपल्याला ती जागा म्हणजे बंद करायला लागेल. आपण नेक्स्ट टाइम करू खेकड्यांचा ब्लॉग, ते दुसऱ्या ठिकाणी आपण करू. आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय.